नमस्कार मंडळी. नमस्कार. या चहा घ्यायला तर आता वाजले सकाळचे 7:30 आणि ह्या पलेटीमध्येच बिल्ड्या चहा प्यायला. आम्ही दोघी प्लेटीतच पितो चहा. अगं इतका चहा पिते कुठं? इतका नाही, प्लेटीत दस दुसऱ्याला दस ती एकच कप आहे. एवढं जवारणाचं तिखट काढ. लागली माय भाजीची तयारी करायला. आमच्या आंघोळी बी झाल्या. कांदे असे कसे घेतले? सोनू चप्पा कांदेच नाहीये, भाऊचीतून आणली 2 जाऊन मी सकाळीच. बाजार नव्हता तर कांदे संपेले. तर उद्या आता बाजार आहे, 2-4 किलो कांदे एकदाच आणा. तर उडदाचं वरण आहे मग आहे ना. उडदाचं वरण आहे आज मस्त. ही खसखस त्यालाच घेतली का? हा एवढं जवारणाला घेतली. मिरच्या गरम मसाला नाही का? खडा मसाला आपल्याकडे संपेले. धनी ते नाही ना आता. लयच गरीबी आली बुवा. कांदे नाही, भाजीपाला नाही. एकाच बाजाराला नाही गेले तुम्ही. तर मस्त काळ्या मसाल्यात उडदाचं वरण करणारे माय. आणि भाकरी चपात्या. अद्रक, कांदा, कढीपत्ता, कोथमीर, मिरच्या. आणि हे सोनूच्या मम्मीच आहे. तिला काल बदाम आणले ना ग आपण. हे काय काजू घातले मग? काजून बदाम घाला ना मग. हा दोन्ही काजू. आणि लसूण नाही घेतला मा. हा लसूण द्यायचा. तिकडच्या घरात गेल्यावर निवडणं लागतो सोनूश पप्पा. ते आम्ही घरात आणून ठेवला. बाहेरचं लसूण वल्ला होत होता काल तो. चला आपली स्वामीनी काय करते ते दाखवतो. सोनू आरती वगैरे बाबा. आता करतो मी आंघोळ करून. सुट्टी लेकराला आज. सुट्टी का? म्हणून आरामान चालू आहे ना. मी चहा पिऊ राहील तोपर्यंत तिला सांभाळतोय. समू कोण आलं? इकडं इकडं. तिकडं कोण आलं? समू असले तोंडात बोट म्हणून कळत नाही. काय अशी बसली तिच्या भावा बहिणी संगती सकाळी सकाळी. हाव ना, पावर कसे खेळू राहिले ती ग. मस्त दिसते ना. हा चला मी आवरते आता घर. डुग्गू तू काही तोंड गिण तुय ना. नाही व तोंडून चहा घेऊन आली ती. हाव का? मग आपल्या स्वामिनीनच ब्रश नाही केलं. हा तर ती आता ब्रशच करत होती ना तोंडात बोट घालून. काय 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 चाल चाल चाल. पाहो काय म्हणते ती म्हणती माझा बरंच मी तिला धुवून देते दात घासाला. नको बेटा आपण नको, तिला नको. दुसरा आणू. चाल समू. ऐ चाल बेटा चाल 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 निघली चाल. निघली. हा झोप झाली बघा तिची फ्रेश ताई. त्याच्यामुळे इतकी फ्रेश येते. झोप झाल्यावर फ्रेश राहते ती आणि जेव्हा तिला झोप येते तेव्हा ती रडती. हा. आणि आज 7:30 वाजले. आमच्या फरशा बी झाल्या, आंघोळी बी झाल्या. आता मी देवपूजा करणार आहे आणि आधी घर आवरणार आहे. मग आता घर आवरून घेते एकदा सगळं राडा. बाय समू. तू खेळ बाळा तिथं. तू खेळ तिथं. हाय केला तिनं आहे ना. तर मी आवरून घेते बघा सोनूच पप्पा. आता घर सगळे हा फरशी बिरशी आवरलेली आहे. ब्लँकेट त्याच्या घड्या घालते आणि सोनूला चहा पाणी देते. बर. तर आलो आपण इकडं जुन्या घरात. मायचा स्वयंपाक चालू आहे. या कुकर मध्ये काय आहे मा? उडदाची डाळ शिजू घातलेली. शिजली का? हा अच्छा आता भाजी करू राहिली. हा आता तिखट वाजते तिखट वाटते. आणि हे काय काढणं लावलं तो? हे नारळ आहे खोडेशाला घालायचं. कोणत्या? दोन्हीला घालायचं. खोबरं नाही का? नाही ना. लयच अवघड झालं. किराणाच नाही काहीच. हा मसाल्याच्या पुड्या बी संपल्या आता सारे. अन्न पडन आता तिखटाची पुडी त्या. तर मायला मी नारळ काढून दिलं. आज वल्ल नारळ टाकणारे माय. खोबरा असं भाजून घेऊ राहील माय चुलीवर. हा लाल करून घेते त्याला. तर उडदाचं वरण बनवण्यासाठी मायना असं तिखट भाजून घेतलं पहा. कोथमीर, मिरच्या, कांदा, थोडासा खडा मसाला आहे त्याच्यात, खसखस, लसूण, अद्रक आणि खोबरं आणि मीठ घेतलं थोडंसं. ते वाटून घेणार आहे आणि मग फोडणी देणार. आणि मग फोडणी देणार आहे. काळ्या मसाल्यातलं वरण बनवणार आहे माय. आणि उडदाचं वरण कसं बी झालं तर मला लय आवडतं. तर मायचं चालू आहे पाच तिखट वाटणं. शिवकन्याची भाजी. शिवकन्याची आहे ना. हा आपला जो पाटा आहे ना मा, बऱ्याच ताई म्हणे पाटा आहे का दगड आहे. आता पाटाच म्हातारीचा आजचा आहे लगती जमान्याचा किती. आमच्या आजीच्या काळातला आहे तो. हा म्हातारीच्या माईचा आहे तो. म्हातारीन माईच्या घरून आणले. अच्छा. तर याला आता पाटे ठोकणाऱ्या बाया येत नाही मा आहे ना. येते उन्हाळ्यात. येते का? हा तेव्हा ठोकून घेणं पडतो. आता एक नवाचा आणू आपण. पण आता ती तशा दगडाची भेटते का? मग आता झाले खास पाटे भेट.
छोटे छोटे मस्त. पण ह्यो चांगला आहे ना, याच्यावर वाटल्या जातं ना. हा याच्यावर वाटले जातं, पाटा चांगला येऊ. मग राहू दे ना आपल्या आजीची आठवण. हा आजीचा ही पाटा वरुटा. मग या निमित्तानं आठवण आली आपल्या आजीची. हा हे आता तिकडे नेऊ वाड्यामध्ये. हा दारी वाट्यावर मांडू. हा आता हे मला वाटायलाच लागतो ना. बरोबर आहे. तर हे सोनूच्या मम्मीच्या भाजीचं आहे. याच्यात काजू, बदाम, खसखस, खोबरं हे 4 आयटम आहे. आणि दिवसातून एक टाइम तरी हीच भाजी राहते तिला का? रोजच खा चांगली लागती भाजी. त्याच्यामुळेच खाते काय कोणती आहे ना. मग काजू बदाम खोबरं राहतं, चांगली ती भाजी. तर उद्या बाजार आहे शनिवारचा. मी लय मोठा भाजीपाला आणतोय हप्त्यात. हा आण बरं. आहे का नाही, भाजीपाला पाहिजे ना. हे झालं आता सोनीचे मम्मीचं कोरड्या भाजी. आता हे आपलं आहे. आता हे कांदा चुलीत भाजून घेतला, तळून घेतला वर आणि परत तव्यावर तळून घेतला आहे ना. कांदा टाकल्याशिवाय काळ्या मसाल्याची भाजी म्हणता येत नाही आहे ना. कांद्याशी चव नाही. कांद्याशी चव नाही. आता हे खोबरं आहे आपल्या भाजीचं. आमचं खोबरं संपलं तर मग नारळ होतं घरात, तेच भाजलाच. त्याला तेलामध्ये चांगलं लाल चटक तळून घेणं पडतं आहे ना. मग हा तवा मग चव येते. आता खोबरं काय रोजच आहे ना आपली भाजी ती. हा बापरे, काय 2-3 दाणक्यातच बारीक केलं तो खोबरं. हा मग आता घेतला लसूण. आता अद्रक. व्हिडिओ लय मोठा होरायला म्हणून शॉर्टकट मध्ये दाखवतो तुम्हाला. कोथिंबीर बी याच्यातच वाटून घेतली माय ना. हा याच्यातच वाटी टाकते. आता मिरच्या आणि मीठ. हा आणि आता याला मस्त बारीक वाटून घ्यायचं. वाट मग मातू, मी येतो थोड्या वेळानं. तर चुलीवर सोनूच्या मम्मीची भाजी उरायली पहा. मी जरा बाहेर गेलतो तर कशी फोडणी दिली काही दाखवता आलं नाही मला. इकडं सोनूची मम्मी पीठ मळू राहिली. भाजीला या मस्त उकळी फुटली. हा ही सोनूची मम्मीची तिखट आहे. हे असं तिखट वाटून घेतलं मायना. परवीन मसाला नाही आणला. आणि उडदाची डाळ बनवण्यासाठी मायना कढई ठेवली चुलीवर. आता तेल टाकते. तडतड काऊन करतं माहिती आहे. ती वल्ली कढाई. आता मौरी तडतडली. हा आता हे लसूण जिरं. लसूण मौरी आणि जिरं गेलं आपलं. आता चाललं आपलं तिखट. आणि हा कांदा लसूण मसाला आज आमच्याकडे थोडासा आहे तो थोडासाच टाकला. आता तो काय हा याला चांगलं तळू दिलं मायना. आणि मग टाकलं याच्यामध्ये तिखटाचं पाणी. आता याला मस्त तेल सुटूस तर तळू द्यायचं आहे ना. मग हा आता डाळ टाकते. हा टाक. ही अशी डाळ आहे उडदाची, ती याच्यात टाकून दिली. हे पाणी. आता याला मस्त खळखळ उकळी येऊ द्यायची. झाली भाजी. आता काय राहिलं मग तो पोळ्यान भाकर. हा काय करू राहिली ग? मी वल्ले वल्ले कपडे येते घरातले. आता जरा हवा टाकते. हवा आहे ना, पावसाने वाळतच नाही समूची बाळातील. हा 2-4 दिवसापासून पाऊस चालू आहे आमच्याकडं. ऊन काही पडून नाही राहिलं तर कपडे वाळाना तर ते टाकते आता सुकायला. तर आता वाजले पा 9 आणि आरती वगैरे केली सोनू ना. समू झोपली आत्ताच. समू झोपली पा. परत फॅनच्या हवामध्ये सोन्या बसली समूजवळ. असेल झोपू घालास काम नाही पडलं. एकदम मस्त तिच्या मनानच झोपून गेली. इकडं सोनूची मम्मी काय काम करू राहिली? माझं घरावरून झालं, फरच्या पुसून झालं, कपडे वाळू घालून झालं, पीठ बी भिजून देणं झालं. आणि आता करत राहते समू झोपेल तावरलो. हा तू थोडी तुझ्या चेहऱ्याची काळजी घे बरं. पाहू दे इकडं. लय डॅमेज झाला तो चेहरा. पुटकुळे येऊ राहिल्या.
काय करायचं, 3दा कोमट पाण्याने धुजा दिवसभर. मला वाटलं एखादी क्रीम आणून देते म्हणून. सगळं क्रीमनं नाही होत, हा स्वच्छतेनं होतं. स्वच्छता ठेवा चेहऱ्याची, ठीक आहे. जास्त ऑइली उरायली वाटतं तू स्किन, हा त्याच्यामुळं मग ते तसं दिसू राहिलं. मी आता कोमट पाण्यानं 3दा तोंड धुजे. हा चला आवरा पटापटा. आता चला आंघोळीत पाणी टाकून देतो तुम्हाला. हा चला, मी आंघोळ करून घेतो आता. काय करू राहिली बाई? आपण आलो आरूच्या घरात आणि ती काही आपल्याला बोलत नाही रोजच. आरू बोल ना. मला बोल. रात्री बी आलतो ना तर फुगेलच होती ती. रात्री काऊन फुगेल होती? तर काय झालं बेटा रात्री? तिनं फटके दिले ते, म्हणजे तिच्या मम्मीनं फटके दिले ते, त्याच्यामुळे ती फुगेल होती. आता मारल्यावर कोणी बी फुगनच नाव सोनूच बाप्पा. तुझ्या मम्मीने तुला फटके दिले ते का? अच्छा. आणि ती काय म्हणली, काल आपण समूचं ते डेकोरेशन नव्हतं केलं का म्हणे, आज माझी मम्मी माझं डेकोरेशन करत नाही, तुम्ही दोघी बहिणाचा करा जा म्हणे. तुझ्या बड्डेला करू ना आता, 1 वर्षाच्या नंतर प्रत्येक वर्षी राहतात. आणि इकडं आज जळक्याचा पत्या आहे. आज जळक्या नाही म्हणतो, एकच जळकी असं ना असं नाही म्हणून लगे नावच ठेवतं आम्हाला. नाही खरंच आली, मी बाहेर गेले होते म्हणून. हा खालच्या चपात्या आणि खालचं चांगलं ना हे बघा. हा आणखी काय? आणखी काहीच नाही. भाजी करायची. भाजी काय करणार आहे? माहित नाही. नाही, जिलाच नाही काही बाजारात गेलो, सगळीकडेच तंगिरात. बाजाराच लयच झालं गड्या. जाऊ दे, उद्याच बाजार आहे. हा तर चला उद्या पटकन. एखाद्या लाखाचा भाजीपाला आणणं पडतो उद्या. एखाद्या लाखाचा नाही, आपल्याला पुढच्या वर्षी 1-1.5 गुंठ नाही का नुसतं भाजीपाला थुंला. करणं आहे ग, मीच करणार आहे. 4-5 झाडे याचे, 4-5 पुढच्या वर्षी कशाला, आता हे मक्काची वावरं गिवरं खाली झाली ना. मळ्यातलंच घ्या जशी. हा, शेपू, पालक, मेथी, लसूण, कांदे. हा. इथं डुंग घेऊ आपण, म्हणजे पाणी जागीच एकच छडी लांबायची, तिथे पाणी देता येतं. हा लय लांब जायचं का नाही पण नाही. मायची भाजी झाली पा. ही अशी उडदाची डाळ, हा आणि आता चालू आहे चपात्या. चपात्या चाली. काय झालं बाई, कोण रडत होती? अहो तिला खाली टाकलं सोनची पप्पा. मी मला वाटलं तुम्हाला चहा करून द्या, ते चहा उकळू सर तिने इतका आवाज केला. काय ग, कोण रडत होती? कोण रडत होती बाई? तिला कळतं असं घेतलेलं ताई, तिला खाली टाकलं की लगेच कळतं. आणि पहा आता डोळ्यातून पाणी आणलं डायरेक्ट. हो ना. काय कोण रडती बाई तू? कोण रडत होती? तर असं लागतं बघा ताई तिला. हा, तर सोनूची मम्मी करू राहिली पहा चहा. कोणाला? तर आज नळ फिटिंगवाले प्लंबर येले, हा, तर त्याच्यासाठी चहा करणं लावला. तर आता ते काही विहिरीचं पाणी पित नाही, त्याला पाहिजे फिल्टरचं पाणी. तर मी आता सीताची एक कॅन घेऊन चाललो, त्याला आता एवढी कॅन भरून पाणी आणून देतो, आहे ना. 2 दिवस जातो मग त्याला. हा, तर इथून म्या एक कॅन भरून पाणी घेतलं. 10 रुपयाला भेटतं आमच्याकडे 20 लिटर. तिथे दादा भेटले, म्हणे माझा एक व्हिडिओ घ्या, स्टेटसला टाकतो. हा, मग आलो पहा घरी. तर हे असं काम चालू आहे प्लंबिंगचं. आज चालू केलं आहे ना, 1-2 दिवसामध्ये होऊन जाईल. हा, त्या खोलीत पॉइंट घ्या तुमच्या बरोबर जागेवर. तर ह्या ताई बुलढाण्याच्या आहे, आपल्या युट्यूबच्या सबस्क्रायबर आहे, शिक्षिका आहे त्या, आणि त्यांचा मुलगा आहे सोबत. ते MBBSच्या 3ऱ्या वर्षाला आहे त्यांचा मुलगा. त्यांचे दोघांचे पण खूप खूप धन्यवाद. तर आता वाजले पहा 1:30 आणि म्या काही अजून भाकर खाल्ली नाही. काय हा, कोण आलं भेटायला? हसतच राहते ती. तर आज कुशीवरता मावशी आल्या बाळाला पायाला. काय चांगलं आहे बाळ? मस्त आहे. जेवण केलं का? हा जेवण झालं. तिकडे बघून बोलायला लाजता गाऊन. तो झालं का जेवण? हा सगळ्यात झालं, मी तुम्हाला वाढून देते. हा, मी जायला होतो प्लंबिंगचं सामान आणायला, तर ते आणून टाकलं आणि आता लय भूक लागेली. तर दुधाचं वरण केलेलं आहे, पटकन वाढून देते तुम्हाला. हा, दे बरं वाढून पटकन. सोन्याचा चालू इकडे अभ्यास आणि मी घेतो आता जेवून. वाढ बरं सोनूची मम्मी पटापटा, लय भूक लागली. हो ना. आम्हाला जेवून 2 घंटे झाले ताई. उडदाची डाळ सोबत लिंबू आणि आज की सोनूश पप्पा ज्वारीची भाकर. कस काय नाही? पीठ नाहीये ना त्याच्यामुळे आज दळून आणणारे आत्या.
ठ्याचा गिचा घे. हा बाजरी घे नाही का तुला? हा घेऊ ना. बाजरी पाय इकडे मस्त बाजरी नाही पाय बाजरी पाय बरं बरं मायला पाठवतो तुम्ही पायाला. गाडी येऊ गाडीचा मस्त खाणार लागते. खाल्लं नाही कोण एक काढ अलीकडचं काढ. कोणतं हे का? आणि उकडेल कंस आहे हे पण खाऊन घेत. तुम्ही नाही खाल्ले का कधी? मला की चालत नाही आत्याला ते एवढं आवडत नाही. सोनून खाल्ला अर्ध. तर चला मंडळी घेतो जेवून आणि व्हिडिओ आजचा या ठिकाणी संपवतो. हा व्हिडिओ कसं? हा तर चला धन्यवाद. बाय. बाय.